काय नाही, हे कॉमन आहेत ना सगळ्यांचे खोके. मॅनेज करण्यासाठी इथलं त्यांचा माणूस एक साईडला जावा ना. ही सगळी गर्दी एकदम का बोलावली? तुम्ही वेगवेगळ्या दिवशी बोलवू शकत नव्हतात काय? आम्ही बोलवलेलीच नाही आहे. यांनी जी नोंदणी केलेली आहे त्याच्यातून तिकडनं पाठवली गेलेली आहे. आमच्याकडे वाटपाचं काम आहे. पण मग त्यांना टोकन देऊन तुम्ही नंतर यायला सांगू शकत नाही का? ही लोक आधीच रात्रीपासून आलेली आहेत, त्याला आम्ही काय सांगणार आता? आम्ही यायच्या अगोदरपासूनची ही गर्दी येऊन थांबलेली आहे. किती जण असतील आत्ता? 500 पर्यंत असतील. हे आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासन. योजना अतिशय चांगली आहे. ताट 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पातेलं झाकणासह 1, मोठे चमचे 1, पाण्याचा जग, मसाला डबा, झाकणासकट डबा, परात, प्रेशर कुकर, कढई, स्टीलची टाकी. पण हे सगळं देण्यासाठी काल रात्रीपासून या मंडळींनी इथे गर्दी केलेली आहे. इथे पाणी फक्त पिण्याची सोय केलेली आहे, बाकी कोणतीही सोय नाही. यांना वास्तविक बघता जिथे नोंदणी केली तिथून जर का योग्य पद्धतीनं कुपन्सची व्यवस्था केली असती तर फार बरं झालं असतं. सरकारच्या चांगल्या योजनांचा अंमलबजावणी करताना कशा प्रकारे बट्ट्याबोळ केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. योजना अतिशय चांगली आहे. बांधकाम कामगारांना ही चांगल्या प्रकारची भांडी या ठिकाणी दिली जात आहेत. प्रत्येकाचा बॉक्स वेगळा तयार केलेला आहे आणि मगाशी मी वाचलं त्याप्रमाणे ही सगळी भांडी आहेत. आणि वाईट एवढंच वाटतं की ही घेण्यासाठी या सगळ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. प्रशासनाने योग्य लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे.